श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते, ठराविक काळ असतो. वेळेच्या अगोदर किंवा नशिबापेक्षा जास्त कोणालाही भेटत नाही. प्रत्येक गोष्ट ही तिच्या वेळेमध्येच भेटत असते. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक अशी वेळ असते. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे काम निस्वार्थ भावनेने करत चला. चुकूनही तुम्ही फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळं हे देत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या फळाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे काम हे व्यवस्थित प्रामाणिकपणे करत राहा. तुमच्या कामामध्ये कोणतेही भावना ठेवू नका. तुमचे काम करताना तुम्ही कोणतेही फळाची चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या कामाचे फळ हे भेटतच असते. फक्त ते भेटण्याची एक ठराविक वेळ येऊ द्यावी लागते. ती वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या कष्टाची फळं हे भेटतातच. त्यामुळे तुम्ही फळाची चिंता करू नका. या उलट तुम्ही तुमचे काम हे प्रामाणिकपणे चालू ठेवा. तुमच्या कामांना, तुमच्या मेहनतीला तुमचं सातत्य ठेवा. तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. लक्षात ठेवा, जो व्यक्ती कोणत्याही फळाची चिंता न करता आपले काम हे प्रामाणिकपणे करत असतो, त्या व्यक्तीला त्याच्या कष्टाचे फळ हे भेटतच असते. त्याला फक्त ठराविक वेळ येण्याची वाट बघावी लागते. जोपर्यंत ती ठराविक वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही भेटणार नाही. पण ज्यावेळेस तुमची वेळ येईल त्यावेळी नक्कीच तुम्ही त्यातून यशस्वीरित्या जिंकाल. तुम्हाला तुमच्या कष्टाची फळं नक्कीच भेटतील. तोपर्यंत निस्वार्थपणे आपण आपले काम हे प्रामाणिकपणे चालू ठेवायचे. आपल्या कामांमध्ये कोणताही अडथळा आणता कामा नये. आपले काम, आपले कष्ट हे प्रामाणिकपणे तुम्ही चालू ठेवा. तुम्हाला एक दिवशी तुमच्या कष्टाचे फळ हे नक्कीच मिळणार. स्वामी सांगतात, लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते. तुम्ही आत्ता वर्तमानात कसे वागता, कसे कर्म करता, यावरून तुमचे भविष्य ठरत असते. जो व्यक्ती आत्ता वर्तमानामध्ये चांगला वागतो, भविष्यामध्ये त्या व्यक्तीचे जीवनामध्ये सर्व काही हे चांगलेच घडते. या उलट जो व्यक्ती आत्ता वाईट कर्म करत असतो, भविष्यात त्याच्या बाबतीमध्येही अशा वाईट गोष्टीच घडत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा जीवनात वाईट गोष्टीच घडत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपले कर्म हे चांगले ठेवा. आपल्या कर्मांना नेहमी चांगला ठेवा. आपले कर्म कधीही वाईट ठेवू नका. आपल्या कर्मांना आपल्या मेहनतीची साथ द्या. जो व्यक्ती जसे कर्म करतो त्याला तसे कर्म फळं त्याची भोगावी लागतात. त्यामुळे चांगले कर्म करा. तुमचे भविष्य देखील नक्कीच चांगले होईल. या उलट जो व्यक्ती वाईट कर्म करेल त्याचे भविष्य देखील असे वाईटच घडेल. त्यामुळे नेहमी चांगले काम करत चला. आपले कर्म हे चांगले करा. आपण आत्ता जसे वागतो, वर्तमानात जसे राहतो, बोलतो, वागतो, आपले भविष्य अगदी तसेच घडते. त्यामुळे आपल्या वर्तमानामध्ये नेहमी चांगले राहा. इतरांशी देखील चांगल्या प्रेमाने, आपुलकीने वागा. कोणालाही दुखवू नका, कोणालाही त्रास देऊ नका. आपण जसं इतरांबरोबर करतो आपल्या बाबतीतही अगदी तसेच घडते. त्यामुळे कधीही कोणाविषयीही वाईट गोष्ट चिंतू नका. कोणाविषयीही मनामध्ये आपला राग ठेवू नका. आपल्या मनामध्ये नेहमी इतरांविषयी आदर ठेवा, चांगली भावनाच ठेवा. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये इतरांविषयी नेहमी प्रेम व चांगलीच भावना असते, त्या व्यक्तीला देखील त्या बदल्यामध्ये इतरांकडून प्रेम व आपुलकीच भेटत असते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फारसे शत्रूसुद्धा नसतात. ते व्यक्ती कारण की सर्वांना सोबत आनंदाने वागवत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही हे चांगलेच घडते. त्यामुळे तुम्हीसुद्धा कोणाशीही वाईट वागू नका, कोणालाही त्रास देऊ नका. तुम्ही आपले काम हे प्रामाणिकपणे करत राहा. तुम्ही तुमचे कष्ट हे निरंतर ठेवत चाला. तुम्ही तुमचे कष्ट हे प्रामाणिकपणे जोपर्यंत करत राहाल तोपर्यंत
तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलेच घडणार राहणार. स्वामी सांगतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडून देऊ नका. तुमचे कर्तव्य हे तुम्ही प्रामाणिकपणे निरंतर चालू ठेवात. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला अंतर देऊ नका. तुम्ही तुमचे कर्तव्य हे प्रामाणिकपणे सतत चालू ठेवा. त्याला कोणताही खंड येऊ देऊ नका. तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने वागा, योग्य मार्गावरती चाला, हाच खरा योग्य धर्म आहे. जो व्यक्ती हा धर्म पाळतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी चांगल्याच गोष्टी घडतात. देवसुद्धा अशा व्यक्तींवरती प्रसन्न असतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमचे कर्तव्य कोणताही खंड न पाडता सतत चालू ठेवा. तुम्ही योग्य आचरण करा, हाच चांगला खरा धर्म आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, भक्तांच्या सेवेत स्वामींची खरी सेवा आहे. त्यामुळे स्वामींच्या मते सर्वांनी सद्गुणांच्या मार्गावर चालत राहिले पाहिजे. कारण तेच लोक सतत आणि सदैव यशस्वी होत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही परिस्थिती कशीही असली तरी आपला मार्ग हा चांगलाच पाहिजे. आपला मार्ग हा सत्याचाच असला पाहिजे. तात्पुरत्या लोभापायी तुम्ही तुमचे जीवन वाया घालवू नका. तुम्ही तुमचे कर्म हे चांगलेच ठेवा. तुमच्या कर्मांना, तुमच्या मेहनतीला सातत्य ठेवा. आपले काम हे सातत्याने करत चला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले कर्म हे चांगले ठेवा. आपल्या कर्मामध्ये कोणाविषयी राग द्वेष असता कामा नये. आपण आपले कर्म हे चांगले स्वच्छ ठेवा. आपल्या कर्मांमध्ये कोणतेही कोणाविषयी द्वेष, राग आणि बदल्याची भावना ठेवू नका. आपण काम आपले स्वच्छ व चांगले करू, आपल्याला भविष्यामध्ये त्याचा तेवढा अधिक फायदा होईल. त्यामुळे आपले कर्म हे चांगले ठेवा. आपल्या कर्मामध्ये कोणाविषयी वाईट भावना येऊ देऊ नका. आपले कर्म आणि आपले कष्ट हे प्रामाणिक करा. आपल्या कष्टांना, जर तुमच्या कष्टांमध्ये प्रामाणिकपणा असेल आणि सातत्य असेल तर स्वामी देखील तुमच्यासोबत तुमची मदत करतील. त्यामुळे आपले कर्म हे चांगले ठेवा आणि आपले कष्ट हे प्रामाणिक करा. नक्कीच आयुष्यामध्ये तुम्हाला देखील हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी या मिळून जातील. तुम्हाला देखील यश हे नक्कीच मिळेल. फक्त तुम्हाला तुमचा मार्ग हा सत्याचा ठेवायचा आहे. तुम्हाला तुमचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलता कामा नये. तुम्ही तुमचे प्रयत्न आणि सातत्य सतत ठेवलेच पाहिजेत. तुमच्या कष्टांना तुमच्या प्रामाणिकपणाची साथ द्या. तुमचे काम हा प्रामाणिकपणेच केले पाहिजे आणि तुमचा रस्ता हा सत्याचाच असला पाहिजे. शॉर्टकट कधीही घेऊ नका. आपल्या वाटेचा रस्ता हा पूर्ण कळल्याशिवाय आपल्याला कोणतेही यश हे मिळत नाही. श्री स्वामी समर्थ.